हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा. आणि आय होप तुम्ही आज सगळे बरे आहात. आज आहे 16 ऑगस्ट आणि आजचा दिवस आहे स्पेशल, कारण आज आहे कुठे रेखाचा बर्थडे. आणि आज रेखाचा बर्थडे असल्यामुळे काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे. सो आम्ही चाललो आहोत एका ठिकाणी, एका जागेवरती. ती जागा तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये पुढे 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 थोडं थोडं. आणि सगळ्यात प्रथम काठ आणि घाट मधल्या काठचा आज बर्थडे आहे, सो काहीतरी स्पेशल केलं पाहिजे ना. सो आज आहे काहीतरी स्पेशल आणि तुम्हाला दाखवतो स्पेशल काय आहे. पटकन बघून घ्या. आणि इथे बनवलेले आहेत वडे, बटाटे वडे, काजू कतली, होममेड केक आणि बर्थडे गर्ल. आणि विवान इथे उठून बसला. विवानने सकाळपासून नवीन कपडे घालून बसला ना. विवान, कोणाचा बर्थडे आज? मम्माचा बर्थडे. पहिले वडे खाऊन घेतो कारण भूक लागली आता पण. सो चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा इथे जाऊन. आणि ही जागा म्हणजे आता आम्ही जिथे जाणार आहोत, आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 11च्या नंतर आता आम्ही जाणार आहोत. आता ट्रॅफिक किती लागतं त्याच्यावरती डिपेंड आहे. सो ती जागा तुम्हाला कशी वाटते हेही सांगा. आणि सगळी थोडी आम्हाला जेवढी माहिती देता येईल तेवढी सगळी माहिती मी देणार. सो व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघत राहा. आणि आता वडा फेवरेट डिश रेखाची, मम्मीने बनवलेली सकाळी मस्त पैकी. सकाळी उठून बनवलेला, आज पण त्यांनी उठून बनवलंय. बड्डे माझा तू का खात? छान झालं. पप्पा वाट बघतात कधी भेटणार मला. रेडी झाले आहेत. आता रेखाचं ऑप्शन करून घेऊ. ऑप्शन सो आता स्टार्ट करू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Rika. Happy birthday to you. आणि हा आहे होममेड केक विथ दुबईचे चॉकलेट्स. बाबू पडला. आईचं राहिले. सो झालेलं आहे केक कटिंग आणि ऑप्शन सुद्धा. आता आम्ही निघालो आहोत बाहेर. सो तुम्ही पण जॉईन व्हा आमच्या बरोबर. सगळे ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघत राहा. आता हे मम्मी पप्पांकडून गिफ्ट देण्यात येत आहे. बघा काय आहे, सरप्राईज गिफ्ट आहे. आम्हाला माहित नाहीये काय याच्यामध्ये. मला काय आठवत काय भेटून निकिताला घेतलेलं ते सेम अँकलेट पैंजण घालत नाहीत म्हणून. खूप छान गाल लागले. विवानने घेऊन बसला तर विवानला पाहिजे ते. दोघींच सेम आहे. मस्त आहे. थँक्यू. छान आहे, मस्त. अजून विवानला चॉकलेट खायचं. निघालो आहोत आम्ही आता आहे कार मध्ये. आता आम्ही चाललो आहोत कुठे चाललो आहोत माहित नाही. आमचा ड्रायव्हर नेल तिकडे आम्ही जाऊ. आम्ही चाललो आहोत त्रिमंदिरला. बघायचं होतं बोलत होते. रेखाला बघायचं होतं ते मंदिर. सो आम्ही आता त्रिमंदिरला चाललो आहोत. आता आम्ही त्रिमंदिरला जाऊन भेटतो. आता हा कसं जायचं वगैरे ते सगळं सांगतो तुम्हाला, तर स्टे ट्यून. विवान झोपला आहे. विवानची झोप लागली इथे. सो हा आहे पार्किंगचा एरिया इथे बॅक साइडला आहे मंदिराच्या बरोबर. आणि इथे वॉचमॅन पण असतो पार्किंग साठी. नवीन गाडी कोणतरी घेऊन आला.
इथून पार्किंग मधून बाहेर आला तुम्ही तर इथे समोर या साईडने येऊ शकता, तिथून पण जाऊ शकता ऑपोजिट साईडने जिथून आपण आलो तिथून. आणि या साईडने असे स्टेप्स आहेत जायला. आणि हे बघा मंदिर, आणि असे बोर्ड लावलेले आहेत त्यांनी कुठे जायचं वगैरे. तुम्हाला मी सगळे A to Z माहिती देतो त्याच्यामध्ये कशी आहे काय. तसं बघा आता तुम्ही, इथे आहे शूज रॅक, ते शूज काढू शकता तो. आणि हे बॅक साईडने बघा कसं दिसतो मंदिर, खूप मोठं आहे ते बघा. आणि इकडे सिटिंग पर्पज साठी पण आहे, बसायला पण जागा केलेली इथे. आणि हे आहे भोजनालय, म्हणजे इथे प्रसाद वगैरे किंवा जेवणासाठी सगळी व्यवस्था इथे केली जाते. त्याचे टायमिंग्स पण आहेत, हे सगळे टायमिंग्स आहेत. सो आता मी इथून एंट्री करत आहोत बॅक साईडने, कारण आम्ही पार्किंग केली आहे बॅक साईडने म्हणून. फुल असं व्हाईट संगमरवर प्रॉपर बोलतात ना तसं आहे बघा. इथे बघा, आणि आज संडे असल्यामुळे फुल आज गर्दी पण आहे तेवढीच ते बघा. आणि आज क्लायमेट पण बघा, वाव. आणि मंदिराचा परिसर केवढा मोठा आहे बाप, एवढा मोठा परिसर आहे बघ. मी आता समोरून एंट्री दाखवतो करून. मंदिर बघा, एवढा मोठा मंदिर आहे. हे समोर बरोबर मंदिराच्या समोर हा हायवे आपला पुणे बँगलोर हायवे. हे बघा, खूप वेळा या हायवेने गेलो पण आम्हाला तेवढा वेळ कधी भेटला नाही की इथे येऊन दर्शन घ्यावं. पण आज स्पेशली रेखाला पण यायचं होतं म्हणून आम्ही आलो इथे. मी इथे समोर लॉन एरिया आहे हा असा, इथे बसू शकता तुम्ही. हे लोक अजून येतातच, भरपूर लोक येतात. तर आम्ही एंट्री करतो इथे. ते एंट्रीला बरोबर इथे मस्त सिंह आहे, लायन. पूर्ण संगमरवर जे असतं त्याचं बांधकाम आहे बघा. एवढं छान आणि एवढं मोठं बांधलेलं आहे ना, हाईट तुम्हाला समजू शकते बघा. एंट्री आहे इथे. इथे मंदिरचं टायमिंग आहे बघ, टाइम टेबल. सकाळी 7 वाजता आरती, 7:30 वाजता, संध्याकाळी 6:30 आणि 9:30 हे बंद करतात मंदिर. या मंदिराचा डोर बघा, बाप रे बाप, केवढा मोठा डोर. पूर्ण प्लाय. ह्या आतमध्ये बघा केवढं छान वाटतं, शांत एकदम. सो या मंदिराबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देतो. त्रिमंदिर हे दादा भगवान यांच्या आध्यात्मिक संकल्पनेवर आधारित एक वैशिष्ट्यपूर्ण पंथनिरपेक्ष मंदिर आहे. इथे वेगवेगळ्या धार्मिक परंपरातील देवतांना एकाच ठिकाणी समान आदराने दर्शन घेता येते. याचे ठिकाण पुणे बँगलोर महामार्गावरती खेड शिवापूर जवळ वर्वे बुद्रुक गाव आहे तिथे आहे. पुणे शहरापासून बाहेरच्या बाजूला शांत आणि निसर्गरम्य परिसरात आहे. त्रिमंदिराची खासियत म्हणजे 3 प्रमुख धार्मिक परंपरांचा एकत्रित सन्मान इथे होतो. त्यामध्ये आहेत जैन धर्मातील श्री सिमंदर स्वामी, शैव परंपरेतील भगवान शिव, वैष्णव परंपरेतील भगवान श्रीकृष्ण यांच्यासह इतर देवी देवतांचेही दर्शन घेता येते. पुणे त्रिमंदिरातील प्रमुख देवता अधिकृत माहितीनुसार इथे श्री सिमंदर स्वामी भगवान शिव, श्रीकृष्ण, गणपती, हनुमानजी, साईबाबा, श्रीनाथजी, भद्रकाली देवी, तुळजामाता, चक्रेश्वरी देवी, पद्मावती देवी आणि इतर देवतांचेही दर्शन आहे. या मंदिराचा परिसर सुमारे 23,000 चौरस फूट आहे. हिरवाईने वेढलेला परिसर आहे पूर्णपणे. उपलब्ध स्थानिक माहितीनुसार हे मंदिर दररोज सकाळी 7:30 ते रात्री 9:30 पर्यंत खुले असल्याचे दिसते. जाण्यापूर्वी तुम्ही फोनवर निश्चित करणे नक्कीच चांगले. आणि इथे कोणते सण साजरे होतात त्यामध्ये असतात गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन, जन्माष्टमी, दिवाळी आणि भारतीय नववर्ष यांच्यासारखे उत्सव साजरे केले इथे जातात. थोडक्यात पुणे त्रिमंदिर हे केवळ मंदिर नसून धार्मिक समभाव, शांतता, आत्मज्ञानाचा संदेश देणारा आध्यात्मिक केंद्र म्हणून संकल्पित करण्यात आले आहे.
आणि इथे कृष्ण भगवान किती सुंदर मूर्ती आहे बघा. हो ती, आणि इथे राईट साइडला आहे तिरुपती बालाजी. तिरुपती बालाजींची मूर्ती आहे इथे. आणि या साईडला आहे श्रीनाथजी, श्री श्रीनाथजी. दर्शन घेतो आता आम्ही. आणि इथे गरुड देव, श्री गरुड देव ही मूर्ती आहे. हा श्रीकृष्ण भगवान मंदिराच्या म्हणजे त्या मूर्तीच्या बाजूला जस्ट इकडे तुळजाभवानी देवीचं दर्शन होऊ शकतं तुमचं. किती छान आणि सुंदर आहे बघा. आणि इथे आहे श्री चक्रेश्वरी देवी. आणि इथे त्यांनी लिहिलंय की व्हिडिओ शो जर बघायचा असेल मंदिरचा आणि दादा भगवान यांचा, तर इथे टायमिंग लिहिलं त्यांचं 10 ते 10:30, 10:30 ते 11, संध्याकाळी 6 पर्यंत. म्हणजे सकाळी 10 पासून संध्याकाळी 6 पर्यंत. गेट नंबर 3, गेट नंबर 1. इथे दादा भगवान जे होते त्यांची म्हणजे कोण होते ते एक्झॅक्टली त्याच्याबद्दल सगळं डिटेल मध्ये इथे तुम्हाला दिलेलं आहे बघा. आणि तुम्ही हे स्टॉप करून म्हणजे एक पॉज किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे वाचू शकता. पूर्ण इंग्लिशमध्ये आहे सगळी माहिती. मी ट्राय करतो की मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये कुठे दिसेल का. मग साक्षात्कार फ्री बुक्स साठी आहेत वेगवेगळ्या लँग्वेजेस मध्ये. मराठीमध्ये पण आहेत, मराठी, हिंदी, इंग्लिश आणि गुजराती. हे बुक आहे बघा. मग साक्षात्कार ऍक्च्युली हे पूर्ण 60 पेजेसचं आहे ऑलमोस्ट. त्याची प्राइस पण 15 रुपये. जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्ही जे समोर आहे परचेस करायला इथे करू शकता. पण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट वाचायचं असेल तर तुम्ही इथे वाचूही शकता इथे बसून प्रीमायसेस मध्ये. मी इथे दादा भगवान यांनी जे जे काही म्हटलं होतं चांगल्या चांगल्या गोष्टी ते सगळं इथे त्यांनी फोटोग्राफ म्हणजे फ्रेम करून लावलेले आहेत इथे. आणि इथे सगळे बुक्स, ते तुम्हाला बुक्स ते मी जे दाखवलं आता ते इथे तुम्हाला भेटू शकते. मराठीमध्ये आहेत आणि हिंदीमध्ये पण आहेत. एवढे सगळे बुक्स आहेत. तुम्हाला कोणतं वाचायचं असेल किंवा घ्यायचं असेल, बाय करायचं असेल तर इथून करू शकता तुम्ही. हे पण आहे. इथे फ्री मध्ये वाचायचे असतील तुम्हाला बुक्स तर इथे वाचायला आणि इथे तुम्ही बसून वाचू शकता रिलॅक्स मध्ये. मंदिराच्या बरोबर सेंटरला डोम बघा केवढा मोठा. हे बघा मला याच्यावरून समजेल की किती मोठा असू शकतो. ते बेस दाखवतो आणि बेसवरून बघा फ्लोअरिंग वरून हा डोम बघा केवढा मोठा आहे. बाप रे बाप. इथे तुम्ही दादा भगवान जे आहेत त्यांच्याबद्दल डॉक्युमेंटरी आहे इथे. म्हणजे सीट्स असे चेअर्स लावलेले आहेत तर बघूही शकतात इथे पूर्ण तुम्ही. आणि इथे इंग्लिश आणि गुजरातीमध्ये जर तुम्हाला वाचायचे असतील बुक्स तर इथे आहे फ्रीमध्ये, फ्री ऑफ कॉस्ट. जे काही आहे ते सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. फक्त तिथे बाय करायचे असतील तर तुम्हाला तिथून बाय करू शकता तुम्ही घरी घेऊन जायचे असतील. आणि दादा भगवान कौन म्हणजे हिंदीमध्ये जर तुम्हाला तीच माहिती जी मी तुम्हाला इंग्लिशमध्ये दाखवली ती वाचायची असेल तर इथे पॉज करून तुम्ही वाचू शकता. सेम आहे, फक्त ट्रान्सलेट करून त्यांनी हिंदीमध्ये इथे केली. आत्मज्ञानी पूज्य निरुमा. तर या साईडला आम्ही आलो लेफ्ट साईडला. इथे गणपती बाप्पा आहेत, छान मूर्ती आहे त्यांची एकदम. आणि त्यांच्या समोरच बरोबर परमपूज्य हनुमान, आमचे हनुमान देव. जय हनुमान. बरोबर गणपती बाप्पा आणि हनुमानच्या समोर बरोबर ते पिंड आहे शंकराची.
पाठीमागे पार्वती देवी. खूप मोठी आहे. दिसेल तुम्हाला. हे बघा. आणि इथे पार्वती देवी आणि पार्वती माता आहे बॅक साईड. प्रॉपर सगळं जे पण छोटे छोटे काम आहे बघा, एकदम सुंदर केलेलं आहे मंदिराचं. ते पण खूप मोठं आहे. मंदिरातून असा बाहेर आला तर इथे पण तुम्ही बसू शकता या एरियामध्ये. पण आता ऍक्च्युली पाऊस आहे थोडा थोडा, त्याच्यामुळे हे ओला झालं इथे, मग इथे बसू शकत नाही. पण जर वॉक करायचं असेल तर यांनी असे अरेंजमेंट केलेली आहे छान. मग याच्यावरून तुम्ही स्लिप तर होऊ शकत नाही, प्रॉपर वॉक तर करू शकता ऍटलिस्ट. आणि मंदिराच्या बाहेर आला तर इकडे लेफ्ट साईडला हे बघा, इथे पण आहेत पद्मनाभ भगवान. हे जे समोर आहेत ते पद्मनाभ भगवान. आपण जाऊया, दर्शन घेऊया पद्मनाभ भगवानचं. हे बघा, इथे आहेत पद्मावती देवी. पद्मावती देवींचं दर्शन. इथून पद्मनाभ भगवानच्या इथून राईट साईडला आलं बरोबर, तर इथे माहिती आहे तुम्ही, आपण बघितलंच असेल, इथून आपण पार्किंग याच्या बॅक साईडला गेले, इथून वॉक करायला म्हणजे मंदिराची बॅक साईड आहे बरोबर. प्रदक्षिणा मार्ग आहे ऍक्च्युली. आणि इथून पण बघा किती छान मंदिर बांधलं. ऍक्च्युली क्लायमेट खूप सुंदर भेटलं आम्हाला. पाऊस पण नाही आणि एकदम सावली आहे छान, त्यामुळे मस्त वाटतं पूर्ण चेहरा. ते बघा मंदिर आणि लोक पण आहेत, त्याच्यामुळे अजून मस्त वाटतं इथे. आणि आजूबाजूला पूर्ण इथे डोंगर आहे, या बॅक साईडला पूर्ण डोंगर आहे. तर आपण जाऊया राईट साईडला, मंदिराच्या राईट साईडला. तिथे जाऊन दाखवतो तुम्हाला की काय एक्झॅक्टली. सो बघत राहिलो. इथून तुम्ही प्रदक्षिणा मार्गच्या इथून आला तर इथे श्री साईबाबा, साईबाबांचं मंदिर आहे. इथे मूर्ती आहे, आपण पाया पडेल. आणि साईबाबांच्या इथून राईट साईडला आलो तर इथे माताजी, अंबा माताजी यांची मूर्ती आहे. ते मातेचं दर्शन घेतल्यावरती ते राईट साईडला थोडासा एरिया आहे वॉकसाठी, जिथून तुम्ही लॉनला पण कनेक्ट करू शकता. ॲक्च्युली इथे जत्रा होती वाटतं, त्याच्यामुळे मोठे मोठे पाळणे दिसतील. हा बघा, हा डोंगर पूर्ण मोठाच्या मोठा डोंगर आहे. इथे समोर तुम्ही बघू शकता हायवे, पुणे बँगलोर हायवे. हे असं मंदिरामध्ये, आता इथून मी आतमध्ये आलो, राईट साईडने आतमध्ये आलो, तर इथे असं बसायला त्यांनी कार्पेट टाकलेलं आहे, म्हणजे तुम्ही इथे बसू शकता. लोक इथे बसलेले आहेत बघा. आणि चेअर्स पण लावलेल्या आहेत, तर ज्यांना बसायला त्रास वगैरे असेल, एजेड लोक असतील, त्यांना इथे चेअर्स पण लावलेले आहेत ऑलमोस्ट. मंदिर तर एकदम मोठ्याच्या मोठं आहे यार. समोरचा व्ह्यू तर अप्रतिम, माइंड ब्लोईंग व्ह्यू. आमची इथे प्रदक्षिणा चालू आहे, पूर्ण मंदिराची प्रदक्षिणा करतो आता आम्ही. विवान पण करतो प्रदक्षिणा. हा करतो विवान, नुसता प्रदक्षिणाच करतो, आतमध्ये फुल फिरतोय तो. त्याला एवढी ओपन जागा भेटली त्याच्यामुळे. आता आम्ही खाली आलो आहोत लॉन एरियामध्ये, म्हणजे इथे लॉन एरिया आहे हा. आता आम्ही इकडे
इकडे आलो आता. हा प्रेमायसेस पण खूप मोठा आहे. सो इथे बोर्ड्स पण लावलेत असे, कसं जायचं कुठे जायचं. इथे लॉन आहे हा, सिटिंग एरिया पण आहे प्रॉपर, बसू शकता तुम्ही. आता हे लॉन थोडंसं ओलं आहे बिकॉज ऑफ रेन, पाऊस झाला खूपच त्याच्यामुळे. हे बघा मंदिर, आणि इथे फाउंटेन आहे. हा ऍक्च्युली फाउंटेन मध्ये पण खूप मोठा आहे. हा हे बघा इथेपर्यंत, आणि इथे हे चालू असणार पण आता नाहीये, कारण ऑलरेडी देवाने फाउंटेन वरून चालूच केलेलं आहे. चालूच आहे फाउंटेन. आणि हे बघा इथून प्रॉपर मंदिर तुम्हाला दिसेल बघा, एवढं मोठं मंदिर आहे बघा. थोडंसं झूम आउट करतो मी, आणि बघा आता विवान इकडे येतो चालत चालत, वॉकिंग. पाणी बघतोय विवान. किड्स प्ले एरिया पण आहे खाली. हा किड्स प्ले एरिया, स्लाइड आहे, झोके आहेत असे छोटे मोठे, लहान मुलं खेळतात. आणि हा हायवे, हा जो आहे इकडे जातोय, इकडे चाललेत जे गाडी ते सातारा, आणि तिकडे चाललेत ते पुणे. त्यांनी असे बसायची पण जागा केली आहे सगळीकडे, त्यामुळे कोण असं थकू शकत नाही, येऊन बसू शकतात. इथे गेले तिथे जागोजागी बसायची जागा, वरती पण आहे, तुम्ही बघितलेच असेल ऑलरेडी. सो इथून एंट्रीच्या इथून बघा साईन, इथून वरती जायचं असं बरोबर राईट हँड साईड. आणि इथे ऑफिस आहे त्यांचं, आणि इथे सिनियर सिटीजन्स पिकअप, वरिष्ठ नागरिक पिकअप पॉइंट आहे. आणि ही ती गाडी आहे ज्याला म्हणजे एजेड माणसं असतील त्यांच्यासाठी ही गाडी आहे ऍक्च्युली. हे पास आणि मंदिराचे इन्स्ट्रक्शन्स बघा काय, हे मेन वाचून घ्या, कारण हे इम्पॉर्टंट असतात सगळीकडे सगळ्या मंदिरांना. ही वरती इंग्लिश आहे, मेन आहे की इथे छोटे कपडे, बनियान, शॉर्ट्स घालू नाही शकत तुम्ही. केक कटिंग वगैरे अलाउड नाही आहे, आपल्या झाडं तोडायची नाही आहेत, आणि पान गुटखा वगैरे प्रोहिबिटेड. एक नंबर मंदिर आहे, आतापर्यंत बघितलेलं सगळ्यात शांत आणि क्लीनेस्ट. एवढं क्लीन मंदिर कुठेच बघितलं नसेल अजून आम्ही तर. आणि आज संडे असल्यामुळे, म्हणजे आता दुपारचे 2 वाजलेत, गर्दी पण थोडीशी वाढते, कारण दुपारी 2-3 नंतर अजून लोक येतात बऱ्यापैकी, कारण थोडंसं ऊन पण कमी होता, कारण आज ऊन पण जास्त आहे, थोडा पाऊस कमी झाला त्याच्यामुळे मस्त एकदम. हे इथे त्यांचं भोजनालय आहे, सगळं क्लीन आहे एकदम. इथे चार्ज काय नाश्त्यासाठी, लंचसाठी 120, संध्याकाळी डिनरला 120. आता 4 टोकन घेतलेले आहेत लंचसाठी 120चे. इथे आता बसतो आम्ही. एकदम प्रॉपर जेवण आहे, एकदम चपाती, भाजी, मोरंबा, डाळ, एकदम विदाउट तेलाचं, मस्त छान आहे. विवान चपाती आणि मोरंबा. मम्मीने चहा घेतला. माझा उपवास आहे नागपत. जेवणामध्ये आहे छोले, डाळ भात, छास आणि चपाती, आणि हे मोरंबा. एकदम प्रॉपर विदाउट तेलवाला जेवण. जेवण कसं आहे? आणि पौष्टिक. बोला. स्वच्छ आणि छान जेवण. रेखाच्या बर्थडेच्या दिवशी आम्हाला एकदम
विदाउट ऑइल वाला जेवायला भेटलं एकदम सात्विक जेवण That Full सात्विक. त्यामुळे एकदम मस्त वाटतं आणि अनलिमिटेड आहे काय टेन्शन नाही बिंदास खाऊ शकतो आणि इथे वेगवेगळे प्रोडक्ट्स पण आहेत असे विकत घेण्यासाठी अकरा भरपूर प्रोडक्ट्स आहेत आणि हा आजचा मेन्यू होता छोले मसाला गोबी मटर दाल चावल रोटी आणि हे इन्स्ट्रक्शन्स जेवणाच्या सिस्टम बद्दल बोलतात खूप छान आहे आणि हा मेन म्हणजे त्यांचं एकच मोठं आहे की वेस्ट नाही व्हायला Waste पाहिजे नाही. म्हणजे जेवढं हवं तेवढं अनलिमिटेड आहे पण जेवढं हवं तेवढं तुम्ही घ्या आणि गरम गरम थाळीमध्ये काय राहिलं नाही पाहिजे हो. तुम्ही पाहिजे तेवढं ते खाऊ बरोबर आहे शकता actually. आणि साधं सिंपल गरम छान होत हो मस्त झालं कारण आम्ही असं पण बाहेर जेवणार होतो कुठेतरी पण त्या पनीर आणि भाजी खाण्यापेक्षा हे बेस्ट झालं किचनची तुम्हाला हालत माहिती आणि एक किचन पण स्वच्छ होतं बाहेरच्या हॉटेल्स मध्ये त्यापेक्षा हे आणि एकदम मस्त. ओपन मध्ये एकदम किचन किचन असं ओपन आहे असे बाकीच्यांचे कसे असे लपून ठेवलेले असतात हाईड केलेले असतात हे ओपन किचन आहे आणि सगळं दिसतं तुम्हाला की किती क्लिअर आहे जेवण किती छान बनवतात आणि एकदम क्लीनलीनेस पूर्ण पप्पांना पण आवडलं आहे ना डेली खायली आता हे काय शक्यतो प्रयत्न असाच करायचा की असंच जेवण बनवायचं हम्म. आणि त्यांचं जेवणाचं टायमिंग ऍक्च्युली 11:30 आहे 11:30 पासून चालू करतात 1-2 पर्यंत असतं पण आज गर्दी होती त्याच्यामुळे 2:30 पर्यंत केलं त्यामुळे शेवटी थोडंसं कमी म्हणजे संपत आलं ते ऑलमोस्ट पण मस्त. कुपन्स घेतच नव्हते ना म्हणजे त्यांचं जेवण संपत आलं की ते लोक थांबवतात कुपन्स बंद करतात द्यायचं सो आता आम्ही निघतो कारण आता आम्हाला ट्रॅफिक लागणार आहे तर फिक्स आहे राहुले ब्रिजचा सो आता आम्ही तिथून 1-1.5 तास लागेलच सो आता भेटतो तुम्हाला आम्ही घरी फायनली पोहोचलेलो आहे आम्ही घरी आणि ट्रॅफिक मधून आल्यावरती जरा बरं वाटलं आणि ते जाऊ द्या ते नेहमीच आहे ट्रॅफिक तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग आणि दर्शन जे आम्ही आता ह्या मंदिरामध्ये जाऊन सगळ्या देवांचं दर्शन घेतलं इव्हन हे मंदिर कसं वाटलं ही नक्की आम्हाला सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्ही विजिट केलं आहे का आणि करायचा प्लॅन करत असाल तर वीकडेजमध्ये करा कारण शांततेत दर्शन भेटेल विकेंडला केलं तरी पण इव्हन एवढी गर्दी नसते दुपारच्या टाईममध्ये त्यामुळे तुम्ही विकेंडला पण जाऊ शकता फक्त ते थोडंसं ट्रॅफिक लागतं तेवढं सो कसा वाटला व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा जर आवडला असेल तर आणि बड्डे कसा झाला ते आता अर्धा दिवस तर खूप छान गेलेला आहे आणि मला बऱ्याच दिवसापासून जायचं होतं या मंदिरात तर फायनली निखिलने मला नेलेलं आहे सो थँक्यू सो चला आणि हा व्लॉग पण इथेच एंड करतो कारण आता इथून पुढे काय मज्जा असेल ते माहित नाही अजून काय प्लॅन नाही केलं सो भेटूया असंच एक पुन्हा एकदा मजेशीर व्लॉग मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय